मुंबादेवीत सध्या शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगलाय। अमीन पटेल यांच्या विरोधात शायना एनसी अशी लढत होते। दरम्यान यंदा परिवर्तन होणारच असा विश्वास शायना एनसी यांनी व्यक्त केलाय। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। मुंबईत प्रत्येक उमेदवाराकडनं प्रचार जोरदार ताकदीनिशी केला जातोय, त्यामुळे नेमकं कोणाची हवा कुठच्या मतदारसंघात आहे याची आता चुरस लागलेली आहे। शिवसेनेकडनं शायना एनसी या मुंबादेवी इथून निवडणूक लढतायत आणि त्यांच्याकडनं प्रचार हा सुरू झालेला आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। शायनाजी, कशा पद्धतीनं प्रतिसाद आहे? कारण का मुळात म्हणजे भाजपमधून तुम्ही शिवसेनेमध्ये आला आणि या भागात मोठ्या संख्येनं भाजपचं प्राबल्य पाहायला आपल्याला मिळालं होतं। महायुतीतनं तुम्ही निवडणूक लढताय, कशा पद्धतीचं वातावरण आहे? खूपच छान वातावरण आहे आणि खूपच भावांचा पाठिंबा आहे। आता बघा, प्रवीणजी आहे एनसीपीचे भाव, इकडे बघितलं तर दिलीप भाऊ आमचे शिवसेनाचे वरिष्ठ, माझं भाव अतुल भाई इकडे शिवसेना आणि भाजप महायुतीचे नेतृत्व करतात। कुठे गेले शरद पेटीवाला, या सगळ्यांमध्ये तुम्ही लाडकी बहीण आहात आणि लाडक्या बहिणीची सगळ्या भावांनी जबाबदारी घेतली। लाडकी बहीण आहे, लाडकी बहीणला संधी भेटलं, परंतु भावांचा पाठिंबा आहे। तर त्यासाठी मला वाटते की मुंबादेवीमध्ये छान काम करायचंय, परिवर्तन आणायचं, तेच आमचं लक्ष। अमीन पटेल या भागाचं नेतृत्व गेल्या काही वर्षांपासून करतायत, किती त्यांना तुम्ही आव्हानात्मक समजताय? कारण का बरीच वर्ष त्यांचा होल्ड ह्या मतदारसंघावरती राहिलाय। 15 वर्ष तुम्ही एक नेत्यांना संधी दिलं, आता एकदा एक नेत्रीला संधी द्या आणि बघा परिवर्तन। 15 वर्ष मध्ये काय क्लस्टर रिडेव्हलपमेंट नाही। तुम्ही पूर्ण मुंबादेवीमध्ये बघितलं तर एकच SBUT जे बोरा कम्युनिटीने केलं तेच आहे। बाकीचं किती काम करायचं आम्हाला, कुंभारवाडा असो किंवा उमरखाडी किंवा कमाटीपुरा, लिस्ट अनगिनत आहे। एक अस्पताल नाही, एक कॉलेज नाही, एक स्कूल नाही, आणि जे होते कमाटीपुराचे 10वी गलीमध्ये ते पण बंद केलं। एक मटर्निटी वॉर्ड ते पण बंद केलं। तर काय आहे हे? मला वाटते की यालाच धरून या सगळ्या तुमच्या मतदारसंघामध्ये ब्रिटिशकालीन चाळी आहेत, ब्रिटिशकालीन इमारती आहेत, त्यांचा पुनर्विकास रखडलेला आहे। आणि आत्ता आपण ज्या भागात आहोत त्या भागात सुद्धा दाटीवाटीचा हा सगळा परिसर आहे। एखादी मोठी दुर्घटना आगीसारखी घडली तर या ठिकाणी अग्निशमन दलाला सातत्यानं यायला बराच उशीर लागतो आणि मोठं नुकसान होतं व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं। हा मुद्दा प्रमुख असणार आहे का निवडणुकीत? याच मुद्द्यांना नक्कीच असणार। 3 दिवस आधी कमाटीपुरामध्ये पण आग होते आणि तिथे पण ॲम्ब्युलन्स असो किंवा फायर ब्रिगेड जायचं जागाच नाही, तर कसं डेव्हलपमेंट करणार तुम्ही? तुम्हाला पूर्ण एक ब्लूप्रिंटची आवश्यकता आहे आमच्या मुंबादेवीसाठी। जेव्हा तुम्ही रिडेव्हलपमेंट चा मुद्दा सांगितलं, क्लस्टर रिडेव्हलपमेंट आणि टेक्निकल एक्सपर्ट्स ज्यांना माहिती आहे, आता आमच्या अतुल भाईचं किती अनुभव आहे, दिलीप भाई आणि शरद पेटीवालाचं किती अनुभव आहे, ते सगळ्यांना घेऊन आपण पुढे जाऊ। शेवटचा प्रश्न, विजयाची किती खात्री आहे तुम्हाला? पूर्णच आहे। आमचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारचा पाठिंबा आहे आणि संधी दिलं तर शिंदे साहेबांनी, आणि ऑब्व्हियसली आदरणीय प्रधानमंत्रीचं काम पण आहे। लाभार्थी खुश आहे। लाडकी बहीण ची 40,000 संख्या आहे इकडे मुंबादेवीमध्ये, त्याच्यात 15,000 मुस्लिम महिला आहे। सगळ्यांचा साथ आहे, सगळ्यांना सशक्त केलं आणि तसंच आम्हाला काम करायचं। शायना एनसी मुंबादेवीतनं निवडणूक लढतायत, त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलंय की आता येथील लोकांना परिवर्तन हवंय आणि विजयाची खात्री पूर्णपणे आहे। 23 तारखेला परिवर्तन दिसेल अशा पद्धतीचा विश्वास शायना एनसी यांनी व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावळेकर, विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।